नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त अशी एक गुजराती रेसिपी। हो मंडळी, ही आहे खाकऱ्याची रेसिपी। खाकऱ्याचे असे भरपूर असे प्रकार असतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात। मेथी खाकरा, साधा खाकरा, मसाला खाकरा, पण हा आपण बनवणार आहोत आज पावभाजी खाकरा। ही गुजरातची फेमस डिश आहे। छोट्याशा भुकेसाठी आपण ती खातो किंवा इव्हनिंग स्नॅक्स म्हणून सुद्धा हे खाऊ शकतो, काही हरकत नाही। खूप चटपटीत आणि खुसखुशीत अशी रेसिपी आहे आणि हेल्दी सुद्धा आहे। बाहेर जे बाजारात मिळतात ते मैद्यापासून तयार होतात, आज आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत। चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं आहे। बेसन पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण नक्कीच घाला, खूप छान अशी टेस्ट येते। पावभाजी खाकरा म्हणून ह्यामध्ये मी 2 चमचे पावभाजी मसाला घालणार आहे। जेवढा तुम्ही मसाला घालाल तेवढी छान अशी टेस्ट येईल। सोबतच अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि 2 चमचे तेल घालायचं आहे। आणि चटपटीत होण्यासाठी इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घातलेला आहे। आता तेल घातले म्हणल्यामुळेच झालं, त्यामध्ये पहिले आपण पीठ मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। नंतर अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ पूर्णपणे कठीण मळायचं आहे। जेवढ्या कमी पाण्यात तुम्ही पीठ मळाल तेवढे लवकर तुमचे खाकरे तयार होतील, कारण जेवढे तुम्ही जास्त पीठ घालाल तर खाकरे कडक होण्यासाठी जास्त वेळ लागेल, कारण आपण खाकरे कमी गॅसवर भाजणार आहोत। म्हणून अगदी कमी पाणी घालत घालत पीठ मळून घ्यायचं आहे। इथे अवघ्या मी अर्ध्या वाटीमध्ये हे पीठ मळलेलं आहे, म्हणजेच 1/4 कप, कपाच्या मापाने म्हणाल तर 1/4 कप पाणी घालून मी हे पीठ मळलेलं आहे। तुम्ही बघू शकता, अगदी थोडं थोडं पाणी घालत घालत मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून थोडा वेळ आपण हे बाजूला ठेवायचं आहे रेस्ट करण्यासाठी। थोडा वेळ कणिक भिजलीच पाहिजे, तरच खाकरे छान होतील। हे पहा, अशा पद्धतीचं पीठ मळलेलं आहे। आता तर ते कठीणच आहे, पण थोड्या वेळानं अजून ते थोडं मऊ होईल। एक 15 ते 20 मिनिटं आपण हे बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून। 15 ते 20 मिनिटांनंतर मंडळी तुम्ही बघू शकता, छान असं मऊ सुद्धा झालेलं आहे, जास्त मऊ झालेलं नाही। आणि अशा पद्धतीने आपण एकदम छोटासा, पुरीसाठी घेतो तितकाच गोळा घ्यायचा आहे। त्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि चपातीपेक्षाही पातळ ते लाटून घ्यायचं आहे। अजिबात चपाती इतकं सुद्धा जाड लाटू नका, नाहीतर ते चांगले लागत नाहीत। हे पहा, अशा पद्धतीने माझे हात सुद्धा त्यातून दिसत आहेत, इतके पातळ मी लाटलेले आहेत। आता आपल्याला एकच आकाराचे करायचे आहे, त्यासाठी इथे मी एका प्लेटने त्याला आकार देत आहे। तुम्हाला हवे तर तुम्ही असे सुद्धा भाजू शकता आणि हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता। हे एकसारखे होतील, म्हणून अशा पद्धतीने आपण ते गोल करून घ्यायचे आहेत आणि अगदी मंद आचेवर आलटी पलटी करत करत त्याला कडक होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सतत आलटी पलटी करायचं आहे, किंवा तुम्ही एकाच बाजूने भाजाल तर तो व्यवस्थितरित्या दुसऱ्या बाजूने कडक होणार नाही। हे अशा पद्धतीने तुम्ही ते कडक करायचं आहे। रुमाल किंवा कोणतीही वाटी सुद्धा घेतली तरी सुद्धा काही हरकत नाही, पण अशा रीतीने प्रेस करत करत तुम्ही ते खाकऱ्याला कडक करायचं आहे। सतत आलटी पलटी करत करतच भाजायचं आहे। तुम्ही बघू शकता, छान असा भाजायला लागलेला आहे खाकरा। शक्यतो त्याचे काटच व्यवस्थितरित्या कडक करायचा आहे, मधून तर तो आपल्या मनानेच कडक होऊन जातो। अशा रीतीने तुम्ही बघू शकता, अवघ्या 4 ते 5 मिनिटात तो खाकरा कडक झालेला आहे। हे पहा मंडळी, आता जेव्हा तुम्ही खाणार असाल, हे खाकरे बनवून तुम्ही 1 महिन्यासाठी स्टोर करू शकता, काही हरकत नाही। पण ज्यावेळेस खायचं असेल त्यावेळेस थोडासा गरम करायचा, वरून तेल किंवा तूप लावायचं, छान असा चाट मसाला टाकायचा किंवा कोणत्याही सॉस, चटणी, शेजवान सॉस वगैरे कशाही सोबत तुम्ही तो खाऊ शकता। तर मंडळी, तयार आहे आपले मस्त असे चटपटीत गुजराती पावभाजी खाकरा। आहे की नाही मस्त आणि झटपट सोपी रेसिपी, आणि इव्हनिंग स्नॅक्समध्ये तर बेस्टच आहे। तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहतील। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। वेळात वेळ काढून तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू। आणि हो मंडळी, एकदा ह्या पद्धतीने खाकरा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा।